हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता मी जस्ट झोपून उठले. मी ऑफिसला गेलेली आणि ऑफिसवरून आली, मग आंघोळ वगैरे केली आणि मग झोपून गेली. आणि हा ब्लॉग करायचं कारण की मी उद्या फायनली जाणार आहे गावी. आणि मी गावी काहीतरी खूप वर्षाने जात आहे आणि स्पेशली लग्नाला जात आहे. तर मी खूप खुश आहे. आणि आम्ही लोक सकाळी 6ला जाणार आहे. मम्मी वगैरे आधीच पुढे निघून गेले. मी आणि माझा भाव आम्ही दोघंजणं सोबत जाणार आहे. सो सकाळी ना 7ची ट्रेन आहे, बस सॉरी सकाळी 7ची आमची लोकांची बस आहे. तर म्हणून मी आताच ना केस धुवून गेले, म्हणजे ओली वाटते. तर मी केस वगैरे धुतली आणि मला आता जायचं आहे इस्त्रीला टाकायचे आहेत कपडे. बॅग वगैरे पॅक झाले, तरी पण सकाळी घाई होईल. सकाळी तर काय करायला भेटणारच नाही. उठणार आहे पटकन, बॅग घेऊन निघणार. म्हणून मी विचार करते मेहंदी पण काढू. ते बाहेर असं म्हणजे रोडवर बसतात ना त्यांच्याकडून. कारण की तिकडे म्हणजे तिकडे आम्ही लोक उद्या जाणार आहे ना, त्या दिवशीच उद्या साखरपुडा काहीतरी 3 वाजताचा आहे आणि आम्ही लोक 7 वाजता. आणि गाव माझं खूप जवळ आहे. सो 5-6 तासामध्ये आम्ही लोक पोचून जातो. तर साखरपुड्यात मला मेहंदी काढायला भेटणार, तर मला थोडीशीच काढायची आहे. तर बघाच आता मी जाणार मेहंदी काढायला. त्याच्यानंतर कपडे इस्त्रीला टाकायचे आहेत. आणि उद्याला निघताना काय कपडे घालायचे ते सुद्धा मी आत्ताच काढून ठेवणार आहे, कारण की सकाळी खूप घाई होणार आहे. आणि मी एवढी खुश आणि मी एवढे सारे ब्लॉग्स वगैरे बनवायचं ठरवलं आहे ना तिकडे जाऊन. कारण की मला गावी जायला एवढं असं आवडत नाही, पण असं एवढ्या वर्षाने जाते म्हणून असं खूप एक्साइटमेंट आणि असं चांगलं वाटतं. तर मी कपडे चेंज करते फटकन आणि मग परत ब्लॉग सुरू करते. आणि मी आता जस्ट रेडी झालेली. आणि मी जेव्हा पण ब्लॉग सुरू करते ना, मी ब्लॅक कलरची हुडी, ब्लॅक कलरचं टी शर्ट, नाही तर आता ब्लॅक कलरचं टॉप तेच घातलेलं असतं. आणि आता मी जाणार आहे मेहंदी काढायला. आणि मला ना मी नेल्स वाढवले आहेत, नख. तर मला थोडेसे ना नेल पेंट मी विचार करत होते नेल आर्ट करेन, पण मी नंतर लावले की नको, कारण की माझ्या एका फ्रेंडने केलेलं, तिचं लग्न होतं म्हणून. आणि झालं, तिने केलं आणि त्याच्यानंतर तिचे नेल्स खूप पेन व्हायला लागले. म्हणजे ती पीठ वगैरे मळत होती आणि घरची कामं पण करायची, म्हणून तिचे नेल्स खूप पेन व्हायला लागले. तर त्यासाठी ती काढायला पण गेली, तर तिला इथे पूर्ण असं रेड झालेलं. तर म्हणून मी बोलली नको एवढा खर्च करून करा ते आणि परत काढायला पण जेव्हा पैसे देऊ. तर बोलली नको, मी घरीच नेल पेंट छान आणते आणि करते. तर बघूया, मी नेल पेंट पण घ्यायची आहे, कपडे पण इस्त्री टाकायचे आहेत. आणि हा मी ब्लॉग ना कंटिन्यू पूर्ण उद्या सकाळी पण चालू करणार आहे. आणि केस धुतल्यावर एवढी चांगली वाटत आहेत. पण आता मी परत बाईकवर बसेल ना, परत ती घाण होऊन जाते. मग मी आता बांधेन वर त्यांना बाहेर जाताना. आणि आम्ही लोक पूर्ण अंधेरी फिरलो तरी आम्हाला लोकांना मेकअप मेहंदी काढणारे ते लोक भेटले नाही, कारण की वाटतं BMCची गाडी आहे ना, म्हणून ते लोक आज बसले नाहीत. आम्ही लोक शोधतो कुठे भेटेल आम्हाला. मला नाही वाटत आज आम्हाला भेटेल कोण मेहंदी काढणार. आणि आम्ही लोक एवढं फिरून आलं तरी एक पण मेहंदीवाला भेटला नाही. तर आम्ही लोक चाललो आता. आम्ही लोक पूर्ण अंधेरी फिरलो, मनीष मार्केट ना गं, मनीष मार्केट फिरलो तरी पण आम्हाला लोकांना मेहंदीवाला भेटला नाही. आणि एक भेटला, तो 500 रुपये बोलतो. आणि तुम्हाला मेहंदीचा मी इकडे फोटो दाखवेन, मला काय काढायचं आहे तर त्याचे 500 रुपये बोलतो आहे. म्हणजे राहू दे. मग ना मग नंतरला मी माझ्या 4-5 फ्रेंडला असं मॅसेज केला. नंतरला मला आठवलं, एक माझ्या फ्रेंड बोलली अरे माझी बहीण पण मेहंदी काढते. मग आता ती माझ्या घरी येते काढायला. आता मी घरी जाईन. मला वाटत होतं मला स्वतःलाच काढावी लागेल, पण नशीब कोणतरी भेटलं. आणि आता आम्ही लोक स्टेशनला पोहोचतो. आणि रात्री मी
माझ्या फ्रेंडने काढली खूप छान. मला म्हणजे एवढीशीच काढायची होती मला, आणि ह्या मेहंदीचं तो बोललेला 500 रुपये. तर माझ्या फ्रेंडला विचारलं तर ती घरी येऊन तिने काढून गेली, आणि तिच्यासमोरून ब्लॉग नाही केला कारण की ती कम्फर्टेबल असेल नसेल म्हणून मी ब्लॉग शूट नाही केला. आणि आम्ही सकाळचे काहीतरी वाजता 7:30 आम्ही लोक, आमची 7ची बस आहे, आम्ही लोक लवकर आलो अर्धा तास. एक तास झालं अजून बस आली नाही. असं वाटतं घरी एक तास एक्स्ट्रा झोपली असते. आणि मी मेहंदी ना फक्त 1 तास ठेवली जास्त, कारण की मला पॅकिंग थोडी करायची बाकी होती म्हणून. मग मी लगेच धुतली, पण छान रंगली. अजून बस आली नाही. मी आलेली तेव्हा काळोख होता, तो उजेड जरा पूर्ण नीट. आणि फायनली आता बस भेटलेली आहे. हवा खाऊन